गोविंदाय नमो नमः। ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानो शशि भूमिसूतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च शनिराहुकेतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। संत कृपा झाली इमारत म्हणाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया। नामादयाचा टिंकर तेणे केला से विस्तार जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत भजन करा सावकाश तुका झाला से कळस। बहिणी म्हणे फडके भिया निरूपण केले होत्या। संतसंत जगद्गुरु पाठस्मरणीय तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांचा सर्वसुत आणि वारकऱ्यांच्या पाठ्यातील असा एक महत्त्वपूर्ण अभंग की वारकरी संप्रदायाचं रूपकात्मक वर्णन करणारा अशा प्रकारचा हा अभंग खूप वेळा आपण प्रवचनाच्या सुरुवातीला ऐकला असेल। 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये एकतेचा ममतेचा समतेचा प्रेमाचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी घातला। ज्ञानदेवी रचिला पाया एकतेचा विचार मांडला। नामादयाचा टिंकर तेणे केला से विस्तार तोच विचार नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत नेऊन पोहोचला। आणि गुरु ग्रंथसाहेबांमध्ये नामदेव महाराजांची 55 अभंग आहे। 14व्या शतकामध्ये नाथबाबांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले। 16व्या शतकामध्ये मंदिर पूर्ण झालं आणि कळस होण्याचं भाग्य संतश्रेष्ठ जगद्गुरु प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांना मिळालं। तुकाराम महाराजांचा शिष्या संत बहिणाबाई महाराज म्हणतात की या वारकरी संप्रदायाच्या मंदिरावर बहिणा एखाद्या ध्वजाप्रमाणे फडकते। इतकं सुंदर वर्णन त्यांनी केले। मंडळी हे वर्ष आपल्या दृष्टीने अत्यंत भाग्याचं आहे आणि सांप्रदायिक मंडळींच्या दृष्टीने तर अत्यंत भाग्याचं आहे। याला 3 कारणं आहेत। पहिलं कारण असं की ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 725 वर्ष पूर्ण झाली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर गेल्या वर्षीपासून सप्तशताब्दी रौप्य महोत्सव सप्तशताब्दी शतकोत्तर रौप्य महोत्सव संपन्न होत आहे। 725 वर्ष पूर्ण झाली म्हणून शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रावर त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव संपन्न होत आहे। आणि त्याचबरोबर
तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हे तिन्ही गोष्टी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्याच्या आहेत. मागच्या 2 महिन्यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आपण विजयाच्या दिवशी आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा संपन्न केला आणि त्याच वेळेला खरं तर मी संकल्प केला होता, पण मागच्या 2 एकादशीला मला थोडं शक्य झालं नाही, काहीतरी कामं निघाली म्हणून सळकर काकांच्या सोबत दिलगिरी व्यक्त करतो. कारण माझ्यापासून त्यांना बराचसा त्रास होतो आणि ते फोन करतात, मी हो म्हणतो आणि कधी कधी असं होतं की अचानक काहीतरी काम निघतं आणि यायला जमत नाही. त्याच वेळेला मी एक संकल्प केला होता की तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण झाली म्हणून त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आणि या महोत्सवाच्या निमित्तानं आपण 12 महिने जे प्रवचन करायची ती तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र संपूर्ण सांगायचं आणि त्याची सुरुवात मी आजपासून करत आहे. तुकाराम महाराजांचं संपूर्ण जीवनचरित्रच आपण पाहूया 12 प्रवचनांच्या मध्ये. ज्या वेळेला आपण एखाद्या संतांचं चरित्र पाहतो ना त्यावेळेला त्या संतांचं नाव आपल्याला माहीत असतं. फार फार तर त्यांच्या जीवनात त्यांनी केलेले 4-2 चमत्कार आपल्याला माहीत असतात, काही अभंग माहीत असतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहून सुद्धा त्यांनी नराचा नारायण कसा होऊ शकतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं. कोणतेही संत घ्या, हे सगळे संत आहेत ना हे सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत, परंतु सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा साधनेच्या माध्यमातून आणि भक्तीच्या माध्यमातून ते भगवंताचे इतके लाडके होतात, देव पाहावे असे गेलो आणि देवच होऊ येते अशी संतांची अवस्था होती. प्रतिकूल परिस्थितीचं जीवन असतं, परंतु भक्तीच्या द्वारे ते भगवंताच्या जवळ जाऊन तेवढी प्रतिकूलता आज आमच्या जीवनामध्ये नाही. खूप अनुकूलता आहे, पण तरी सुद्धा आज घटिका गेली पळे गेली कासवाचे घणाला, जन्म गेला व्यर्थ वाया राम कार्य म्हणाला अशी आमची अवस्था होती. असो, एखाद्या संतांच्या जीवनाचा चमत्कार आपल्याला माहीत असतो. त्यांचं जे प्राथमिक जीवन आहे ते जीवन थोड्याफार प्रकारे आम्ही कुठेतरी ऐकलेलं असतं, परंतु संतांची जेव्हा चरित्र आम्ही वाचतो त्यावेळेला संतांच्या जीवनचरित्राचे संस्कार आमच्यावर होतात. संत वृत्ती आमच्यामध्ये आपोआपच पळावतात आणि जीवन कसं जगावं, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा, सुखी आणि समाधानी जीवन आपल्याला कसं जगता येईल हे संत चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण आता आपल्याकडे खूप समजत आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल आहे, पण माणसाने विचार केला तर शांती कुठे आपल्या जीवनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात शांती परत नाही ते सुख, शांतीसारखं दुसरं सुखच नाही. आज माणसं सगळे अशांत आहे, म्हणजे शांती मिळवण्यासाठी आपल्याला संतांची चरित्र वाचली पाहिजे, संतांची चरित्र ऐकली पाहिजे. तसं पाहिलं तर आमचा मावळ पट्टा म्हणजे जणू काही महाराष्ट्राचं काश्मीर, महाराष्ट्राचं नंदनवन या खोऱ्यामध्ये अनेक प्रकारचे डोंगर पर्वत आहेत, हिरवेगार अशा प्रकारचे डोंगर पर्वत आणि वृक्षराजींनी नटलेला अशा प्रकारचा सगळा मावळचा समृद्ध असा भाग. त्यातून आम्ही जिला गंगा म्हणतो इंद्रायणी नदी उगम पावतो. इंद्रायणी नदीचा प्रवास तरी किती, फार फार 50 ते 55 किलोमीटरचा प्रवास असेल आणि पुढे ती महामा नदीला जाऊन येते. परंतु या 55 किलोमीटरच्या प्रवासामध्ये इंद्रायणीने आम्हाला 2 महान संत दिले. पहिले संत तिथे विश्ववंद्य आहे, ते विश्वाच्या माऊली आहे, ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने संपूर्ण जगाला एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला. विश्वाच्या शांतीसाठी ज्यांनी बसायला मागितलं ते ज्ञानेश्वर माऊली. आणि दुसरे संत ते जगद्गुरू तुकाराम महाराज. अद्यापर्यंत जगद्गुरू 3च आहे,
एक जगद्गुरु शंकराचार्य, एक जगद्गुरु कृष्ण वंदे जगद्गुरु आणि एक जगद्गुरु हे तुकाराम महाराज. कुठेही फारसा प्रवास केलेला नाही. म्हणजे तुकाराम महाराज पंचक्रोशीच्या बाहेर कुठे गेलेले नाही. आळंदी आणि पंढरपूरची वारी केली असेल, परंतु या पलीकडे त्यांनी फार मोठं पदभ्रमण केलं नाही. तरी सुद्धा अनुरेलो या भोकडा तुका आकाश रेवला, म्हणजे अणुपेक्षाही लहान आणि अवकाशापेक्षाही मोठा अशा प्रकारचं स्वरूप कसं साध्य करता येतं हे त्यांच्या जीवनचरित्रावरून आपल्याला पाहिजे. या इंद्रायणी नदीच्या काठी देहू नावाचं सुंदर अशा प्रकारचं गाव, पलीकडच्या बाजूला रामचंद्रगड आहे, नंतर भंडारा डोंगर आहे आणि अनेक प्रकारच्या डोंगरांच्या जवळपास असणारं असं सुंदर अशा प्रकारचं देहू गाव. या देहू गावामध्ये विश्वंभर बुवा आणि कणकाई हे दोन पती-पत्नी राहत होते. दोघांचं जीवन तसं भक्तिमय अशा प्रकारचं जीवन होतं. परंपरेने विठ्ठल भक्ती त्यांच्याकडे आलेली होती. साधारणपणे विश्वंभर बुवांचा काळ जर पाहिला तर 1300 किंवा 1400, 13 आणि 14 शतक त्या दरम्यान, पण थोडक्यात ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन अशा प्रकारचे विश्वंभर बुवा भगवत भक्त. घरामध्ये पूर्णपणे छान असं विठ्ठल भक्तीचं वातावरण. रोज दर आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जावं. आपला जो काही व्यवसाय असेल, शेतीचा व्यवसाय, तो व्यवसाय प्रामाणिकपणे करावा आणि शांततेने जीवन जगावं. पतीच्या जीवनामध्ये पत्नीची सुंदर कणकाईची सुंदर अशा प्रकारची साथ होती आणि म्हणून सगळं जीवन अगदी आनंदमय चाललेलं होतं. परंतु काही दिवसानंतर शरीर थकलं. पंढरपूरला जाण्याची खूप इच्छा आहे, पण जाऊ शकत नाही. शरीराची तयारी नाही, मनाची तयारी खूप आहे, पण शरीराची तयारी नाही. आषाढीचे दिवस जवळ आले आणि विश्वंभर बुवा तळमळत बसले संध्याकाळच्या वेळेला की सगळे लोक आता वारीला जाणार, आपली वारी चुकणार. पांडुरंगा, मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. याचं मला खूप वाईट वाटतं, खूप इच्छा आहे, पण नाही येऊ शकत. अशा विचाराने विश्वंभर बुवा हे शांतपणे झोपलेले. रात्रीच्या वेळेला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग पुढे आले, उभे राहिले आणि पांडुरंगाने सांगितलं, विश्वंभर बुवा, तू आता माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही, मी तुझ्याकडे येणार आहे. इंद्रायणीच्या पलीकडच्या बाजूला आंबेवन आहे. त्या आंबेवनाच्या जवळ एक आबीर बुका त्या ठिकाणी तुला दिसेल, तुळशी त्या ठिकाणी तुला दिसेल. त्या ठिकाणी तू उत्खनन कर आणि तिथे मी तुझ्यासाठी येणार आहे. स्वप्नात झालेला घटकांत विश्वंभर बुवांनी हा यांना सांगितला, गावातल्या लोकांना सांगितला आणि गावातले लोक विश्वंभर बुवांवर विश्वास ठेवून इंद्रायणीच्या पलीकडे टाळ मृदंगाचा गजर करत करत चाललेले आहे. पाहतात तर खरंच एका आंब्याच्या झाडाखाली आबीर बुक्का होता आणि त्या ठिकाणी काही तुळशीपत्र पडलेली होती. यांनी तिला उत्खनन करायला सुरुवात केली. फारसं उत्खनन केलं नाही, लगेच पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी दिसते. स्वयंभू अशा प्रकारची मूर्ती. शेजारी आईची मूर्ती दिसते. पांडुरंगाची आणि रुक्मिणीची मूर्ती घेऊ पाहून या गावातल्या लोकांना एवढा आनंद झाला की वाजत गावं गाजत विठ्ठल नामाच्या गजरात ती मूर्ती देहूला आणण्यात आली. पुढे विश्वंभर बुवांनी तिथे एक मंदिर बांधलं. विश्वंभर बुवांच्या पत्नीचा आमाई असो आणि दोघांचा प्रपंच व्यवस्थित चाललेला होता. विठ्ठल भक्ती नेहमीप्रमाणे करायची. त्यांचं खरं तर मूळ नाव जे आहे ते आंबिले असं नाव होतं. परंतु हे जे मूळ घराणं आहे, तुकाराम महाराजांचं मूळ घराणं हे जावळीचे चंद्रराव मोरे त्यांच्या घराण्यातलं हे आणि म्हणून त्यांचं आडनाव मोरे असं पडलं. मूळ त्यांचं जे नाव आहे ते आंबिले अशा प्रकारचं होतं. विश्वंभर बुवांना आणि आमाईला 2 पुत्ररत्न प्राप्त झाली. एकाचं नाव हरी असं ठेवलं आणि एकाचं नाव मुकुंद असं ठेवलं. दोघंही हे थोडे भक्ती मार्गाचा कल त्यांचा जरा कमीच होता, पण शास्त्रवृत्ती मात्र त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर. काही दिवसानंतर विश्वंभर बुवा गेले आणि मग आमाईंनी आपल्या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन पुन्हा चंद्र जावळी गाठवलेली आहे. त्या ठिकाणी आपली ती कालक्रमानं करू लागली. हरी आणि मुकुंद
ते आता बरेचसे मोठे झाले होते, दोघांची लग्न पण झालेली होती, दोघांच्या 2 बायका घरी अगदी सुखाने नांदत होत्या. पण या दोघांची क्षात्रवृत्ती असल्यामुळं कुठेतरी मर्दुंगी गाजवावी, लढाईमध्ये आपलं योगदान द्यावं अशा वृत्तीचे दोघंही होते. आणि खरोखर काही दिवसांनी तशा प्रकारचा प्रसंग आईची परवानगी घेतली आणि सांगितलं आम्ही युद्धाला जाणार आहोत. दोघांनी आपापल्या बायकांची परवानगी घेतली आणि सांगितलं आम्ही जर परत आलो तर तुमचे समजा, नाही जर आलो तर मात्र त्या ठिकाणी धारात मृत्यू पडतो असं सांगतात. आणि नेमकं तसंच झालं. दोघंही लढायला गेलेले होते आणि दोघंही त्या ठिकाणी धारात मृत्यू पडले. आम्हाला खूप वाईट वाटलं. त्या दोन्ही बायका होत्या त्यांनाही खूप वाईट वाटलं. आणि त्यावेळेला सतीची चाल होती आणि म्हणून हरीची बायको ही सती गेलेली आहे आणि मुकुंदाची बायको सती जाण्यास तिला मात्र मनाई करण्यात आली. कारण 4 महिन्याचा गर्भ त्या पोटामध्ये वाढत होता. गर्भवती असल्यामुळं तिला याला जाऊ दिलं नाही, सती जाऊ दिलं नाही. आणि मग आता मात्र आमाई आणि ह्या त्यांची मुकुंदाची बायको दोघीच जणी तिथे होत्या. दोघी पुन्हा देऊला आलेले आहेत. परिस्थिती त्यावेळेला बरीचशी बदललेली होती. मग मुकुंदाच्या बायकोने आपल्या वडिलांच्या घरी जायचं निश्चित केलं. ती तिच्या वडिलांच्या घरी गेली. यथावकाश की तिला पुत्र प्राप्त झाले. आमाईला खूप आनंद झाला. मग आमाईने तिला आपल्या घरी आणलं. त्यांना जो पहिला मुलगा झाला त्याचं नाव सावजी असं ठेवलं. दुसरा मुलगा झाला त्याचं नाव विठ्ठल असं ठेवलं. तिसरा मुलगा झाला त्याचं नाव शंकर असं ठेवलं. चौथा मुलगा झाला त्याचं नाव पदाजी असं ठेवलं. 5वा मुलगा झाला त्याचं नाव पुन्हा सावजी असं ठेवलं. आणि नंतर एक ज्यांचं चरित्र आपण पाहणार आहोत त्यांचे वडील म्हणजे बोलोबांचा जन्म झाला. बोलोबा त्या घरात लहानचे मोठे मोठे होऊ लागले. वडिलांच्या प्रमाणेच म्हणजे माझ्या वडिलांची निराशिका तुझी चरणसेवा पांडुरंगा, तर परंपरेने आलेली पांडुरंगाची सेवा ही बोलोबापर्यंत आलेली होती. बोलोबा हे सुद्धा खूप मोठे भगवत भक्त होते. बोलोबांना 3 मुलं झाली. बोलोबांच्या पतीचं कणकाई असं होतं. त्यांना 3 मुलं झाली. पहिल्या मुलाचं नाव सावजी असं ठेवलं, दुसऱ्या मुलाचं नाव तुकोबा असं ठेवलं आणि तिसऱ्या मुलाचं नाव हे कान्होबा असं ठेवलं. म्हणजे सावजी, तुकोबा आणि कान्होबा ही 3 मुलं आता मात्र घरामध्ये खूप आनंदाने खेळत होती, वागत होती. बोलोबांचा व्यवसाय होता. घरी सावकारकी होती. त्यामुळे समृद्ध अशा प्रकारचं जेवण होतं. गाई म्हशी दूध दुधाला कुठल्याही प्रकारचा तोटा नव्हता. अनेक लोकांना ते स्वतः कर्ज देत असत. अनेक लोकांची गहाणपत्र त्यांच्याकडे असत. आणि आता सावजी मोठा झाला. सावजीचं लग्न केलं, तुकोबांचंही लग्न केलं. तुकोबांच्या पहिल्या पत्नी ज्या होत्या त्या मोजे घराण्यातल्या होत्या आणि त्यांच्या पहिल्या पत्नी मोजे घराण्यातल्या पण थोड्या कमी होत्या. आता त्यांचा धाकटा मुलगा सावजी त्याचंही लग्न झालेलं होतं. 3 सुना आणि 3 मुलांचा संसार आता कणकाई या व्यवस्थितपणे सगळं काही पाहत होत्या. परंतु एक दिवस कणकाईच्या लक्षात आलं की ही जी पहिली पत्नी आहे तिचं नाव रुक्मिणी असं होतं. रुक्मिणीला थोडा दम्याचा त्रास आहे. तुकाराम महाराजांचं शरीर एष्टी दष्टपुष्ट अशा प्रकारचे होते. आणि मग त्या विचार करायला लागल्या की दमीकरी पत्नी तुकाराम महाराजांना मिळाली, मला ही सुनबाई मिळाली, कसंहीच आयुष्य पुढे जाणार. आणि ती पुढे पुढे खुलत चालली, आजारी पडत चालली. तिला तुकाराम महाराजांना एक मुलगा सुद्धा झाला. त्याचं नाव त्यांनी संतराम असं ठेवलं किंवा शांताराम असं ठेवलं. मग आता एक दिवस बोलोबानी आणि कणकाईंनी एक निर्णय घेतला की आपण तुकोबाचं दुसरं लग्न करूया. आणि मग दुसरं लग्न करायचं म्हटल्यानंतर पुन्हा मुलगी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच वेळेला पुण्याला गुळवे नावाचे सावकार होते. त्या गुळवे सावकाराची मुलगी तिचं नाव आवडी असं होतं. त्या आवडीबरोबर लग्न करायचं ठरवलं. आवडी दोन्ही प्रकारे म्हणतात. तिच्यावर लग्न करायचं ठरवलं. आणि मग तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह आवडीबरोबर झाला. आता कधी कधी बरेच वेळा आम्ही वाचन करतो किंवा ऐकतो किंवा वर्णन केलं जातं तुकाराम महाराजांची परिस्थिती फार गरीब होती, तुकाराम महाराज फार गरीब होते, त्यांना परिस्थिती फार मोठे झटके बसलेले होते वगैरे वगैरे आम्ही वर्णन करतो. पण बारकाईने जर विचार केला तर तुकाराम महाराज हे श्रीमंतच होते. वयाच्या 17 वर्षापर्यंत तुकाराम महाराजांचं जीवन
की अत्यंत संपन्न अशा प्रकारचं जीवन. त्यांचं लहानपण जरी पाहिलं ना तरी सुद्धा सकाळी उठायचं सामान्य मुलांसारखं जीवन. सकाळी उठायचं, आपले सवंगडी बरोबर घ्यायचे, इंद्रायणीच्या पलीकडे जायचं, त्या ठिकाणी गाई गुरं वगैरे चारायची. दुपारच्या वेळेला भूक लागली की प्रत्येकाने आपापली शिदोरी सोडायची, सगळ्यांनी शिदोरी एकत्र करायची, सगळ्यांनी म्हणून खायचं, पुन्हा इंद्रायणीच्या डोहामध्ये यायचं, येथेच त्या ठिकाणी पोहायचं. असं त्यांचा सगळा दिनक्रम असायचा. त्यांचे खेळ तरी कोणत्या प्रकारचे होते? आट्यापाट्या नाही का, लगोऱ्या, विटीदांडू, चेंडूफळी अशा प्रकारचे खेळ. म्हणजे जशी सामान्य मुलं जीवन जगतात तसंच तुकाराम महाराजांचं लहानपण गेलेलं यापेक्षा वेगळं नव्हतं. 17 वर्षे आत्ता सांगितलं मी आपल्याला की 17 वर्षे तुकाराम महाराजांची अगदी आनंदात गेलेली आहे, अगदी आनंदात गेली. परंतु ज्या वेळेला हे आवडीबरोबर लग्न झालं त्यावेळेला परिस्थिती खूपच चांगली होती. मी आत्ता आपल्याला सांगितले की काही मंडळी वर्णन करतात तुकाराम महाराज फार गरीब होते. त्यातल्यात आमचे कीर्तनकार आणि प्रवचनकार तुकाराम महाराजांच्या गरिबीचं एवढं वर्णन करतात की त्यांच्या गरिबीचं वर्णन करता करता हेच लोक श्रीमंत झाले. तुकाराम महाराजांची परिस्थिती अशा प्रकारची होती. म्हणावे कसे हो तया लागे वाणी, दयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. वाणी वामन पंडितांनी म्हटलंय, म्हणावे कसे हो तया लागे वाणी. अहो त्यांना वाणी म्हणून कसं झाले? कारण वाण्याचा धंदा होता, व्यापार करणारे होते. पण वामन पंडितांनी यामध्ये श्लेष अलंकार टाकलाय. ते म्हणतात म्हणावे कसे हो तया लागे वाणी. त्यांना वाणी म्हणून कसं झाले? दयाची वदे पूर्ण वेदांत वाणी. त्याची वाणीच पूर्ण वेदांत सांगत होती. परब्रह्मरूपी कसा हा पुकावा, दयाची तुझी कोण तुझा पुकावा. म्हणजे परब्रह्माबरोबर त्याची तुलना करता येते, दुसऱ्याशी त्याची तुलनाच करता येणार. परब्रह्मरूपी कसा हा पुकावा, दयाची तुझी कोण तुझा पुकावा. इतकं तुकाराम महाराजांचं मोठेपण होतं. परंतु मंडळी बाकी वेगळं वर्णन करतात. बरोबरी जे काही संबंध असतात, नातेसंबंध असतात, सोयरी त्याला आपण म्हणतो, ती बरोबरच्याच लोकांमध्ये होऊ शकते. तुकाराम महाराज श्रीमंत होते म्हणून तर श्रीमंत सावकारांनी आपली मुलगी त्यांना दिली ना. गरीब असती तर मुलगी दिली असती का त्यांनी? साधा विचार आहे. आणि आता मात्र तुकाराम महाराज हे अगदी आनंदाने जीवन जगत होते. तिन्ही भावांचा संसार चांगला झालेला होता. सावजी होता थोरला, तो थोडा वैराग्य वृत्तीचा होता. त्याचं प्रपंचात काही लक्ष लागायचं नाही. तो खूप वेळा म्हणायचा की मला प्रपंचामध्ये थांबायचं नाही, मला कुठेतरी लांब तीर्थाटन करायला जायचं. तेव्हा एक दिवस गोठोबांनी या तिन्ही मुलांना आपल्या जवळ बोलावलं आणि सावजीचा काय विचार आहे तो सांगितला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, दादा तू असं करू नकोस, तुझा प्रपंच, तुझी वैराग्यवृत्ती काय काय ते सगळं आम्हाला मान्य आहे. तुला वाटतं तिथे आपल्याला जावं ते आम्हाला मान्य आहे. पण हे घरात बसून तुला नाही करता येणार का? तू मोठा जर असा जर वागलास आणि तू जर घर सोडून गेलास तर आम्ही कसं वागावं? तेव्हा तू मात्र प्रपंचात राहून तुला परमार्थ कर, पण तू घर सोडून जाऊ नकोस. आणि तात्पुरतं त्यावेळेला सावजीने ऐकलं. कानवाचं लहान होतं त्यावेळेला, व्यापार उद्योगात सगळी जबाबदारी आता तसं पाहिजे तर तुकाराम महाराजांची पडलेली होती. परंतु पुढे मात्र असं झालं, दुष्काळ पडत गेला. एका पाठोपाठ एकदा नाही, दोनदा नाही, 3 वर्ष दुष्काळ पडत गेला. म्हणजे ते देहूगाव इतकं चांगलं होतं. या काळामध्ये वर्णन केलंय तुकाराम महाराजांनी, धन्य देहूगाव पुण्य भूमी ठावं, तेथे नांदे देव पांडुरंग. धन्य देहूगाव, त्या ठिकाणी पांडुरंग देव नांदतो. नांदतो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग इथे देऊला नांदण्यासाठी आला, असा त्याचा तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये सांगितलेला आहे. ते म्हणतात, धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे, उच्चारिती वाचे नामघोष. आणि त्या ठिकाणी राहणारे लोक सुद्धा ते धन्य म्हणायला लागतील की सतत अखंड त्याचं विठ्ठलाचं नामस्मरण त्या लोकांच्या ठिकाणी चालू असतं. करकटी उभा विश्वाचा जनिता, वामांगी ते माता रुक्माबाई. त्या ठिकाणी त्या देहूगावचं वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात केले. गरुड पारी उभा जोडून या खरं, आश्वस्त समोर उत्तरा होतं. आधी आपण पाहिलं गरुड पार आहे. त्या ठिकाणी एक मारुतीचं मंदिर आहे. दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर, शोभे गंगा ती इंद्रायणी. पलीकडच्या बाजूला गंगा म्हणजे इंद्रायणी वाहते आहे. लक्ष्मीनारायण बल्लाळाचे वन, तेथे अधिष्ठान सिद्धेश्वर. सिद्धेश्वराचं मंदिर त्या ठिकाणी आहे. बल्लाळेश्वराचं एक वन त्यावेळेला असायचं, आता नाही तिथे. परंतु तिथे सिद्धेश्वराचं एक मंदिर होतं. विघ्न राजद्वारे बहिरव बाहेरी, हनुमंत शेजारी सहित योगे. अशा या तुकाराम महाराजांनी आपल्या गावाचं वर्णन सुंदर
सुंदर अशा प्रकारचं करून ठेवलेलं आहे. वाटोपाठ दुष्काळ पडत नाही आणि दुष्काळाचा एवढा काही परिणाम झाला की आताची परिस्थिती वेगळी आहे. दुष्काळ जर पडला तर आपण लगेच दुसऱ्या राज्यातून अन्नधान्य मागू शकतो. त्यावेळेला तशा प्रकारची परिस्थिती होती. दळणवळणाची साधनं कमी होती, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो तेही कमी होतं. म्हणजे एका ठिकाणचा लोक दुसऱ्या ठिकाणी द्यायचा म्हटलं तरी फार अवघड असायचं. आणि तुम्हाला किंवा आपण सगळे जाणतो आहोत 1972-73 साली दुष्काळ पडला होता बघा. आणि त्यावेळेला आपल्याकडे अन्नधान्याची इतकी कमतरता होती. आता खूप सुबत्ता आहे, त्यावेळेला कमतरता होती. कुठेतरी आमच्या लहानपणी मला ते आठवते की कुठेतरी ते खेडेगावमध्ये गावामध्ये एकच रेडिओ असायचे आणि त्या रेडिओवर बातमी यायची आता अमेरिकेतून ते धान्याचं जहाज सुटलेलं आहे. आणि मग गावाच्या लोकांना एवढा आनंद व्हायचा. मग तो लाल मिलो किंवा ती सुकडी ते रेशनिंगवर जाऊन ती सुकडी हे लाल मिलो खायला मिळायचं. घाटा करून अक्षरशः लोक आपले जीवन जगलेले आहे. तर त्यावेळेला परिस्थिती फार वेगळी होती. आता मात्र तसं नाही. देहू गावामध्ये किंवा या पंचक्रोशीमध्ये दुष्काळ पडल्यानंतर पुण्याच्या लोकांना सुद्धा माहीत पडत नसतं. सातारा, सांगली, सोलापूर किंवा परराज्यातल्या लोकांना समजणं हा तर भाग वेगळाच राहिला. नदीला पाणी नाही, गुरं जी आहेत, गुरंढोरं जी आहेत ती पाण्याशिवाय कडकडून जायला लागली. आणि त्याच वेळेला तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडल्या. आणि पहिली घटना जी घडली ती त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली. मुलगा तिच्या पाठोपाठ गेला. पत्नी घरामध्ये म्हणजे संपूर्ण गावातच अन्नाचा कण सुद्धा शिल्लक नव्हता. आणि त्यावेळेला पत्नी अन्ना न करता स्वर्गवासी झाली. मुलाची पण अवस्था तीच झाली. त्याच्यानंतर गाई गुरं जी आहेत ना जी अन्न पाण्याशिवाय मरून गेली. गावात तीच अवस्था होती. त्यांचे वडील त्याच वेळेला वारले आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी पुन्हा तुकाराम महाराजांच्या मातृश्री सुद्धा वारले. एका पाठोपाठ असे परिस्थितीचे आघात ज्या वेळेला झाले त्यावेळेला माणूस हा बदलू शकतो. एक घटना घडली, दुसरी घटना घडली आणि अशा अनेक घटनांचा जर एक सारखा प्रहार होत असेल तर माणूस चिंतन करू लागतो, विचार करू लागतो. तुकाराम महाराजांची अशी अवस्था आहे. आणि मग ते विचार करायला लागले की आता ह्या प्रपंचामध्ये काही नाही. बाकीच्या लोकांची परिस्थिती जी आहे ती सुद्धा त्यांना पाहत नव्हती. गरिबी लोकांची किती आहे ते सुद्धा त्यांना पाहत नव्हतं. आणि म्हणून ते असा विचार करायला लागले की आपण जीवनाचा एक वेगळ्या प्रकारचा मार्ग स्वीकारला पाहिजे. त्याचं त्यांना 2 अपत्य होती, काशी आणि महादेव. ही 2 अपत्य त्यांना झालेली होती. वडील थोरला भाऊ आहे तो पण घर सोडून निघून गेला. भाऊलाही आजारी असायची, तिला औषधोपचार करणं ही जबाबदारी सुद्धा तुकाराम महाराजांच्यावर येऊन पडायची. आणि मग घरामध्ये जे काही थोडंफार अन्नधान्य असायचं शेतामधून पिकलेलं तुकाराम महाराजांची वृत्ती अशी असल्यामुळे ते घरातलं अन्नधान्य ते लोकांना वाटून टाकायचे. अशा वेळेला जिजाबाई त्रागा करणं हे सहज आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याने कुठेतरी कामधंदा करावा, 4 पैसे मिळून आणावे, नाही का. 1 तारीख झाली की पगाराचं वाटतं आपल्या हातात द्यावं. प्रत्येक बायकोला वाटतच ना. जिजाबाई त्याला काही अपवाद नव्हत्या. एक तर जिजाबाई श्रीमंतीत वाटलेल्या होत्या. वडिलांच्या घरची पण श्रीमंती होती आणि सुरुवातीला इकडे आल्या ना त्यावेळेला श्रीमंतीच होती. पण नंतर परिस्थिती सगळी बदललेली आहे. मग अशा वेळेला जिजाबाईचा त्रागा, जिजाबाई आपण म्हणतो ना जिजाबाई फार तापट होत्या, फार रागीट होत्या. पण त्या रागीट किंवा तापट झाल्या तर त्यांच्या परिस्थितीमुळे तशा बनलेल्या होत्या. पण तुकाराम महाराज सगळं सहन केलेलं होतं. उलट तुकाराम महाराजांनी प्रपंचाकडे पाहताना अशाच दृष्टीने पाहिलं. बरे झाले देवा बाई गेली काही कशा, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे झाले देवा कुणबी गेलो. म्हणजे प्रत्येक गोष्टीनं ते सकारात्मक दृष्टीनेच पाहतात. बरं झालं देवा बायको भांडकोट मिळाली, नाहीतर मी इकडे वळावंच नसतो. बरे झाले देवा निघाले दिवाळे, दिवाळी निघाले ते फार बरं झालं, नाहीतर मी या मार्गाला आलो असतो का. बरे झाले देवा कुणबी गेलो, बरं झालं देवा मी कुणबी समाजात जन्माला आलो, नाहीतर मी ब्राह्मण समाजात जन्माला आलो असतो तर कदाचित अहंकार वाढला असता. सगळ्या गोष्टीकडं ते सकारात्मक दृष्टीने पाहतो. संतांची जीवनचरित्र आपण या दृष्टीने पाहिजे
तर ते जीवन जे जगले, त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचे उच्चार ते कसे होते याचा अभ्यास करून आपल्याला आपलं जीवन जगता आलं पाहिजे. पाठोपाठ आलेली संकट आहे, त्या संकटामुळं तुकाराम महाराज मात्र आता पूर्णपणे उचलून गेलेले होते. त्यांचं जे बालपण आहे ते बालपण इतक्या व्यवस्थित चाललेलं होतं, पण तेही सगळं संपून गेलेलं आहे आणि अकाली अशा प्रकारच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडलेल्या आहेत. प्रपंचाची जबाबदारी सुद्धा पडलेली असताना सुद्धा ते म्हणतात की माणसाने पैसा मिळवावा, तर तो कसा मिळवावा? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार द्यायचं करे. म्हणतात पैसा मिळवला पाहिजे पण योग्य मार्गाने. पुढे ते म्हणतात की उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची भोगील जीवखाणी, परोपकारी नेणे परनिंदा, परश्रेया सदा बहिणी माता, भूतदया गायी पशुंच पालन, ताणलेल्या जीवन मनामध्ये. तुकाराम महाराज त्यांची दृष्टी जीवनाकडे पाहण्याची आता थोडी एक वेगळ्या प्रकारची चित्तवृत्ती त्यांची दुसरीकडे चालली होती. आणि मग मात्र त्यांना असं वाटतं की आपण कुठेतरी जीवनाचा अर्थ शोधून काढला पाहिजे. नियतीने त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे घाले घातलेले आहेत, परंतु या घाल्याला सामोरं जाता जाता सुद्धा ते पूर्णपणे आता खचलेले आहेत. परंतु जरी मनाने खचले तरी शरीराने मात्र खचलेले नव्हते. त्यांनी असा विचार केला की आता आपण कुठेतरी शाश्वत सुखाच्या शोधासाठी जाईल. दुष्काळाचा तडाखा त्यांना बसलेलाच होता, तसा गावातल्या लोकांनी दुष्काळाचा तडाखा बसलेला होता. देवाचा शोध घेण्यासाठी आपण कुठेतरी गेलो पाहिजे. आणि म्हणून एक दिवस ते घरातून पत्नीला न विचारता भामचंद्र डोंगरावर गेलेले आहे. त्या ठिकाणी ते सगळं सुंदर अशा प्रकारचं हिरोगार दृश्य त्यांनी पाहिलं आणि इतका आनंद त्यांना झाला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पहिल्यापासून निसर्गाबद्दल वृक्षांबद्दल त्यांना प्रेम होतं. कारण त्यांचं सगळं बालपण जे होतं ना हे सगळं निसर्गाच्या सानिध्यामध्येच गेलेलं होतं. आणि इथे आल्यानंतर बाकी त्यांचं मन थोडं शांत झालेलं आहे. आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर, निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर मनाला थोडी शांती मिळाली. बस मनामध्ये विचार आला की आता आपण पुन्हा मागे जायचं नाही, आपण याच ठिकाणी थांबायचं. आणि मग त्या भामचंद्र डोंगरावर त्यांना एक गुहा दिसली. त्या गुहेमध्ये ते साधना करू लागले, एक चिंतन करू लागले. आणि मग त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये एवढा मोठा बदल झाला की त्यांना सगळी सृष्टी जी आहे, सगळं जग जे आहे विष्णुमय जग, म्हणजे वैष्णवांचा धर्म, सगळं जग विष्णुमय त्यांना दिसायला लागलं. प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि जळी स्थळी काठी पाठणी सगळ्या ठिकाणी भगवंत व्यापून राहिला आहे याची जाणीव त्या 15 दिवसामध्ये त्यांना झाली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुसरे आळी, पक्षी त्या ठिकाणी सुस्वर अशा प्रकारचं आळवण त्यांचं चाललेलं आहे. येणे सुखी रुचे एकांताचा वास, त्यांना एकांताचा वास इतका आनंददायक वाटला, इतका आनंददायक वाटला नाही गुणदोष अंगाई. त्या ठिकाणी गुण दोष कुठल्याही प्रकारे अंगात त्यांना चित्तच नव्हते. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश हेच मंडप, पृथ्वी हेच आसन, रमी तेथे मन क्रीडा करे. आणि मन त्या ठिकाणी क्रीडा म्हणजे आनंदाने मन त्या ठिकाणी राहत होतं. कथा कमंडलू देह उपचारा, कथा म्हणजे त्यांच्याजवळ एक साधन असतं. कमंडलू हेच आमचे आता उपचार आहेत, यापेक्षा वेगळं काही नको. जाणवी तो वारा हवस, तो वारा मंद हात राहायचा आणि तो त्यांच्या मनाला अधिक समाधान द्यायचा. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचे वाद आपण असतील. मग तुकाराम महाराज मनाशी संवाद करायचे की खरा देव कुठे आहे, देव कशात आहे, देव आपल्याला कुठे दिसेल, देव सगुण आहे की निर्गुण आहे, त्या देवाचं स्वरूप हे द्वैत आहे की अद्वैत आहे, रूप आहे की अरूप आहे, नाम आहे की अनाम आहे. अशा प्रकारचे संघर्ष मनामध्ये चालू झाला आणि मनाशी संवाद करायला लागले. आणि त्याचं वर्णन करताना जे आपल्या अभंगात म्हणतात की तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपण असतो. तेव्हा स्वतःशीच ते संवाद करायला लागले. खरा देव कुठे आहे, खरा भगवंत कुठे आहे. आणि मग त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली की जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्या ठिकाणी त्यांना भगवंताचं रूप दिसायला लागलं. विठ्ठलाचं नामस्मरण करता करता ते पूर्ण आता विठ्ठलमय झालेले आहेत. आणि मग त्यांना विश्वास सुद्धा तेवढाच वाटायला लागला. जेथे जातो तेथे तुम्हाला सांगाती, चालची हाती घडवता. की भगवंतावर एवढा मोठा विश्वास, हे भगवंता हे पांडुरंगा, ज्या त्या ठिकाणी मी जातो ना त्या त्या ठिकाणी तू माझा सांगते आहे, तू माझ्या बरोबर आहे. आणि खरं आहे
की भगवंत आपल्या बरोबर असतो म्हणून आपण असतो. तो जर नसेल आपल्याबरोबर तर आपल्याला काही करता येणार. एक ग्रहस्थ आहे, त्याला एकदा भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला सांगितलं की तुझ्या अडचणीच्या मार्गावर तू कधी चाललास ना, मी सदैव तुझ्याबरोबर असेल. इतकंच नाही, तू मागे वळून जर पाहिलं ना तर तुला 4 पावलं दिसतील. तुझी 2 पावलं असतील आणि माझी 2 पावलं असतील. तो असं एकदा रस्त्याने चाललेला होता, अडचणीचा प्रवास करत होता आणि त्याच वेळेला त्याने मागच्या बाजूला पाहिलं. देवाने तर सांगितलंय जेथे जातो तेथे तू माझा संगाती. मग खरं देव आपल्याबरोबर असेल का? आणि देव म्हणाला होता की 4 पावलं मागे दिसतील, म्हणून त्याने मागे पाहिलं तरच त्याला 4 पावलं दिसतील. मग तो मनात विचार करला. देवाने त्याला सांगितलं होतं 2 पावलं तुझी असतील आणि 2 पावलं माझी असतील. तू काळजी करू नकोस, तू पुढे चल, मी तुझ्या मागे जाय. तू पुढे जायचा, मागे भगवंत त्याच्यावर राहिलं. एकदा असं झालं की त्याने मागे वळून पाहिलं पण त्याला 2 पावलं दिसली. आता मात्र त्याच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झाली आणि तो म्हणाला, देवा आता मात्र तू माझ्याबरोबर नाही, कारण माझी मला 2च पावलं मागे दिसत आहेत. तू म्हणाला होता 4 पावलं दिसली म्हणून. तेव्हा देवाने त्याला सांगितलं, अरे तुला जी 2 पावलं दिसतात ना, ही 2 पावलं तुझी नाही, ही 2 पावलं माझी आहे. ज्या ज्या वेळेला तुझ्यावर संकट येत होता ना चालताना, त्यावेळेला मी तुला कडेवर घेत होतो आणि त्यावेळेला माझी 2 पावलं दिसत होती, तुझी पावलं त्यावेळेला भगवंतावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. चालवणारा तो आहे, बोलणारा तो आहे, उठवणारा तो आहे, झोपणारा तो आहे. त्याने जर सकाळी ठरवलं याला उठवायचंच नाही, मला उठवायला 4 माणसं येतील, राम नाम सत्य आहे, तेही पण तारा वगैरे करायला लागतील, नाही का? भगवंतावर श्रद्धा ठेवणं महत्वाचे आहे. सकाळी उठावं माणसाने, त्याच्यामुळे मी झोपतो, त्याच्यामुळे मी चालतो. माणसांना असं वाटतं सगळं मीच करतो, पण असं मात्र नाही. तो आहे म्हणून आपण आहोत. तो जर नसेल ना तर काही उपयोग नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करावी त्याच्या ठिकाणी. राग रेग सते लक्ष्मी करमले सरस्वती गरम देतो गोविंद प्रवासी करदर्शनम समुद्र वसने देवी पर्वतस्तर मंडले विष्णुपती नमस्कृत्यं पादस्पर्शं क्षमस्व मे देव सुखम देवं तोषाणुरे वदनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि मग त्या धरणी मातेचं दर्शन घ्यावं, दरवाजाची खिडकी उघडावी आणि मग पलीकडे पाहावं. सुंदर हिरवगार अशा प्रकारची पानं फुलं आपल्याला दिसतात, सुंदर सुंदर फुलं दिसतात आणि मग देवाला प्रार्थना करावी, देवा तू हे सगळं पाहण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला दिलायस, तेव्हा असाच माझा दिवस आनंदाचा जाऊ. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पण हेच करत असा. मी सुद्धा अंतरुणात बसतो ना सकाळी, की पहिल्यांदा करायचे बसते लक्ष्मी म्हणतो आणि मग पांडुरंगाचा पुढे असतो आणि पांडुरंगाला प्रार्थना करतो, देवा हा दिवस प्रत्येकाला आनंदाचा जातो. मलाच नाही, प्रत्येकाला आनंदाचा जातो. आपण केलेली प्रार्थना ही विश्वात्मक प्रार्थना व्हावी ही त्याच्या पाठीमागची भूमिका असते. असो, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चाललीसी हाती धोरणीया, चालवत आता आम्हा तुझाचे आधार, चाललीसी भार सर्व माझा. माझा भार चालवणारा तू आहेस आणि मला तूच आधार आहेस. बोलत आता बरळ करीशी ते नीट. जर बरळायला लागलो मी, बोबडं बोलायला लागलो तर तू मला चांगलं बोलायला शिकवतोस. नीती लाज धीट केलो देवा, अवघे जन मज झाले लोकपाल, सोयरे सकल प्राण्यासाठी. आणि आता मला अशी दृष्टी प्राप्त झाली की सगळं जन जे मला आहे ना ते सगळं मला सोयरे वाटतं, हे सगळं माझे मला वाटतात. तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्बाह्य. अंतर्बाह्य ते बदललेले होते, अंतर्बाह्य बदललेले होते. आणि मग इकडे आता अवस्था काय झाली असेल. 15 दिवस तुकाराम महाराज घरामध्ये नाही, 1 दिवस माणूस नाही, 2 दिवस नाही. त्यावेळेला मोबाईल नव्हते, त्यामुळं काय मी काय सांगायची काही गरज नव्हती, नाही का? आणि त्यावेळेला जिजाबाईंची काय अवस्था झाली असेल. 2-3 दिवस गेले असतील बाहेर कुठेतरी परगावी, नसेल सांगून गेले, पण 2-3 दिवसांनी परत येतील. पण 15 दिवस झाले. तिने कान्होबाला बोलावलं आणि सांगितलं, भाऊजी ती हे घरात नाही, 15 दिवस झाले, त्यांना कुठूनतरी शोधून आण. कान्होबाने विचारलं, काही तुमचं भांडण वगैरे काही झालं नाही? म्हणजे भांडण वगैरे काही नाही, पण ते अलीकडे शून्यात पाहिजे, ते एकटं कुठेतरी पाहिजे. त्यांचं चित्त एका जागेवर नव्हतं आणि म्हणून ते मला न विचारता बाहेर निघून गेले. कुठे गेले काहीच माहीत नाही. 15 दिवस झाले. कान्होबाने विचार केला की आपण आपल्या भावाला शोधून आणलं पाहिजे. पंचक्रोशीत असलेला सगळा भाग त्याने गुंडाळून काढला, पण कुठेही दिसला नाही. शेवटी मनात विचार आला की थोडी तुकाराम महाराज
ते थोडे असे मवाळ वृत्तीचे होते आणि म्हणून ते कुठेतरी साधन करायला गेले असतील, शांती मिळवण्यासाठी गेले असतील असा एक विचार त्यांनी केला आणि तो नेमका भामचंद्र डोंगरावर गेला. तिथे डोंगरावर आजूबाजूला पाहिलं की गुहा होती आणि त्या गुहेत तुकाराम महाराज त्या ठिकाणी ध्यानस्थ बसलेले होते. आणि जेव्हा कान्होबांनी तुकोबांना हात मारले तर तुकोबांना एवढा मोठा आनंद झाला आणि तुकोबांनी कान्होबांना कडकडून मिठी मारली आणि मग दोन्ही भावांचा संवाद झाला. तेव्हा कान्होबा असं म्हणतात, दादा वहिनी तुझी वाट पाहते आणि तू न विचारता आलास, चल घरी परत जाऊया. तुकाराम महाराज म्हणतात, मला परत घरी यायचं नाही, मला या ठिकाणी शांती मिळते, समाधान मिळते, तू परत जा. परंतु कान्होबा काय ऐकायला तयार नव्हता आणि मग कान्होबांनी काही करून तुकोबांना आपण घेऊनच जायचं आणि समजूत काढून तुकोबांना पुन्हा देहूमध्ये घेऊन आले नाही. आता जिजाबाईंना पण खूप आनंद झाला, पती घरी आल्याचा आनंद खूप झाला आणि मग ती असं जिजाबाई या पतिव्रता होत्या बघा. जिजाबाई या महान पतिव्रता होत्या आणि म्हणून पांडुरंगाने सुद्धा जिजाबाईला दर्शन दिलेलं आहे. आपण रोज काही लोक जिजाबाईला फार कापड स्वभावाच्या असं विचार म्हणतात, पण तसं मात्र नाही. पांडुरंगाने दर्शन जिजाबाईंना सुद्धा दिलेलं होतं. अशी योग्यता जिजाबाईची होती. पतीने जेवण केल्याशिवाय त्या कधी जेवत नसत, पतीनं जेवण केल्याशिवाय कधी जेवत नसत. अलीकडची परिस्थिती पहा, जर पती बाहेर गेलेले असतील ना तर एकदा मोबाईल करतील आणि दुसऱ्यांदा सांगतील की तुम्ही उशिरा येणार आहेत ना, टेबलावर ताट झाकून ठेवले, आल्यावर गिळून घ्या. अशी अवस्था त्यावेळेला असं नव्हतं. पण आजही काही स्त्रिया आहेत बरं अशा, मला विनोदाचा भाग सोडून द्या, आजही काही स्त्रिया पतीवर श्रद्धा ठेवणाऱ्या खूप स्त्रिया आपण समाजामध्ये पाहतो आणि ज्या स्त्रिया अशा आहेत त्यांचंच प्रपंच खूप चांगला असतो हेही लक्षात ठेवा. कारण पतीच्या आज्ञेमध्ये पती नसणं आणि पत्नीच्या आज्ञेमध्ये पती नसणं, दोघांनी एकमेकांच्या आज्ञेमध्ये असणं हा खरं संसाराचा आनंद आहे. नाहीतर याच्यापेक्षा वेगळा आनंद नाही मिळू शकत. कबीर महाराजांचं प्रपंच खूप छान असेल. कबीर महाराजांचं खूप छान, कधी भांडण नाही दोघांचं. आणि एक दिवस इकडे असतात तो सारखाच बायकोवर भांडणे, त्याला वाटलं आपलं सारखं भांडण होतं, कबीरांना विचारू करेल आणि म्हणून तो कबीर महाराजांना विचारायला आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज सकाळची वेळ होती, कबीर महाराज अंगणामध्ये बसले होते, बागावर त्यांचं कापड विणण्याचं काम चाललेलं होतं, सूर्यप्रकाश वाढून भरपूर पडलेला होता. हा ग्रस्त आला, कबीराला नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुमचं दोघांचं कधीच भांडण नाही, आपल्या घरात काय भांडणं असतं, तुमचं भांडण होत नाही तर रहस्य काय हो. तेव्हा कबीर महाराजांनी सांगितलं, आता आलायच ना पैसे बस. बराच वेळ झाला पण कबीर या ग्रस्ताला काही उत्तर मिळत नव्हतं. कबीर महाराजांनी आपल्या पत्नीला हात मारला, आपलं ऐकलंच का, कंदील लावून आण. कबीराच्या पत्नीने कंदील लावून आणला आणि मागाला अडकून ठेव म्हणून सांगितलं. मागाच्या जवळ अडकून ठेवला आणि त्यावेळी परत आतमध्ये गेले. आता जर बराच वेळ झाला पण याला वाटलं आपल्या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या ऐवजी हे बायकोवरच संवाद बोलले आणि बायकोला कंदील आणायला काय सांगा, आपल्याला काहीच बोलत नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांनी कबीरांना विचारलं, महाराज माझ्या प्रश्नाचं उत्तर काही तुम्ही दिलंच नाही. कबीर महाराज असं म्हणाले, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी काही वेळापूर्वीच दिलंय पण तुझ्या लक्षात नाही आलं. तो म्हणाला, मला नाही समजलं. तो म्हणाला की तुला समजलं नाही ना. तेव्हा कबीर महाराज असं म्हणतात, बघ मी माझ्या बायकोला हात मारले आणि सांगितलं कंदील लावून आण. तिने लगेच कंदील लावून आणला. तिने असं नाही मला उत्तर केलं की एवढा सूर्यप्रकाश पडलाय दिसत नाही का तुम्हाला, कशाला कंदील पाहिजे, इथे अडकून ठेव म्हणून अडकून ठेवला नाही का. म्हणून आपल्या प्रपंच सुखाचा आहे. अर्थात हे त्याला सांगण्यासाठी उदाहरण आहे. कबीर महाराज काय असं दिवसा हे करणार नाही पण एक सांगण्यासाठी उदाहरण आहे. मला हे सांगायचं होतं की जिजाबाई अत्यंत पतिव्रता होत्या. जिजाबाईंना खूप आनंद झाला आणि आता मी पुन्हा घर सोडून जाणार नाही अशा प्रकारचं वचन आपल्या पतीकडनं घेतलं आणि आता त्यांचा प्रपंच हा पुन्हा सुरळीत सुरू झालेला आहे. आता त्यांची चित्तवृत्ती पूर्णपणे प्रपंचात राहून सुद्धा बदललेली होती आणि मग जे काही गरीब आहेत त्याबद्दल त्यांना खूप कळवळ असते. दुःखीदांचं दुःख दूर करावं, पीडितांच्या वेदना दूर कराव्यात. जसं सानेगुरुजींनी सांगितलं ना, खरा तो एकेची धर्म जगाला प्रेम अर्पावे, फुलांना फळांना पशूंना सगळ्यांना प्रेम अर्पावे. जगीचे दिन अतिपतित दया ना गाजीची सकल दया गावून उठवावे.
जगाला प्रेम अर्पावे, कुणाला व्यर्थ शिणवावे, कुणाला व्यर्थ हिणवावे, समजता देव मानावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे सानेगुरुचा संत आणि तशाच प्रकारची वृत्ती ही तुकाराम महाराजांची झाली. आणि मग ते म्हणतात की आपलं जीवन हे असं असलं पाहिजे, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे तो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथील जाणारा. साधू कोण आहे? भगवी वस्त्र परिधान केली, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या, हातामध्ये कमंडलू घेतला, कपाळाला भस्म लावलं, मग त्याला साधू म्हणायचे का? तो बाह्य साधू असेल, आंतरिक साधू असेल तसं नाही. आणि म्हणून खरा साधू तोच आहे, खरा देव तोच आहे, जे का रंजले गांजले, जे रंजलेले आहे, जे गांजलेले आहे त्यांना तो मदत करतो, त्याची म्हणे जो आपले, त्यांना जो आपलं करतो, आपलंसं करतो, त्याला देव मानावा. याची अपंगिता नाही, त्याची धरीलो हृदय, त्याला अपंग त्याला सांभाळणार कोण नाही. अपंगिता म्हणजे सांभाळणार कोण नाही, अशाला जो आपल्या हृदयाशी धरतो त्याला त्याची धरीलो हृदय, दया करणे ते पुत्राशी, त्याची दासा आणि दासी. मुलांवर जो जसं प्रेम करतो ना, तसंच तो आपल्या दासीवर सुद्धा प्रेम करतो. अशाच माणसाला देव म्हणावं. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, ते तो जो भगवंताची मूर्ती. म्हणजे अशा भगवंताच्या मूर्ती असतात. किती किती सांगावी साधूची लक्षणं तुकाराम महाराजांनी वर्णन करून ठेवलं आपल्या अंगामध्ये. मग तुकाराम महाराजांचा स्वभाव पूर्णपणे बदललेला होता. आता पाऊसही पडला, शेतही चांगलं सुरू झालं आणि त्यावेळेला जिजाबाईंना ते जिजाबाई असं म्हणतायत की आता शेत चांगलं पिकलं आहे, सगळं काही व्यवस्थित सुरू झालं आहे, आता पहिल्यासारखा आपला प्रपंच सुरू करूया. पण तुकाराम महाराजांची वैराग्य वृत्ती ही फार वेगळ्या प्रकारची होती. एक दिवस त्यांनी कान्होजीला बोलावलं आणि आपल्याजवळ लोकांचे काही दस्तऐवज ठेवलेले होते, लोकांना जे काही पैसे दिलेले होते, ही सगळी कागदपत्र दस्त खत काय असतील त्याचे 2 समान भाग केले आणि एक भाग कान्होजीला दिला. म्हणजे कान्होजी पुढे ठेवला, एक भाग समोर ठेवला आणि सांगितलं कान्होजी तुला याचा पाहिजे तो भाग घे. आणि कान्होजी म्हणाला दादा तुझ्यामध्ये वैराग्य आहे, पण मला तसं वागून चालणार नाही, मला बायका मुलं त्यांचा सांभाळ केला पाहिजे, तू तुझं काही पण करू शकतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुला जो पाहिजे तो भाग घे, उर्वरित भाग मी घेतो. तुकाराम महाराजांनी जे काही वह्या पुस्तकं वह्या चोपड्या वगैरे होत्या, जे दस्त खत वगैरे होतं, सावकारकीचे जे लेख असतील, कर्ज वगैरे दिलेलं होतं, ते सगळं घेतलं आणि इंद्रायणीचे प्रभाव करून टाकलं आणि सगळ्यांना कर्जमुक्त करून टाकलं. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे तुकाराम महाराज हे भारतातले पहिले येतात. आता आपण म्हणतो की सरकार कर्जमुक्त करते, पण त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळं कर्जमुक्त. तर 2 प्रकारचे लोक असतात, काही चांगले असतात, काही वाईटही असतात. काही वाईट लोक म्हणायला लागले, सगळं लोकांना देऊन टाकलं, आता खाणार काय, आता पडेल सगळं उघड्यावर वगैरे वगैरे सगळ्या त्याच्यात सुरू झाल्या. जिजाबाईंचा तर आगतर सुरू होता, तरी सुद्धा जिजाबाई परत त्यातून पुढे काही मार्ग काढतील. तो मार्ग कोणत्या प्रकारचा असेल तो पुढच्या प्रवचनात आपण पाहूया. आपल्याला 12 प्रवचन तुकाराम महाराजांच्या या अमृत म्हणजे वैकुंठ गमन सोहळा आहे, त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि तो अशा प्रवचनांच्या माध्यमातून आज पहिलं पुष्प आपल्यासमोर सादर केलं. तुकाराम महाराजांचा पूर्व इतिहास सांगितला, पार्श्वभूमी सांगितली. आता त्यांच्या जीवनात पुढे काय काय संकट आली, तर त्यांचं जीवन नराचा नारायण होऊ शकतो हे कसं होतं हे आपण पाहू शकतो. ज्ञानेश्वर माऊलींची वाटचाल जी आहे, भक्तीची वाटचाल, ज्ञानेश्वर माऊली आहे, एकनाथ महाराज आहेत, रामदास महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत. परंतु वैराग्याचं मूर्तिमंत कलश जर कोणतं असेल तर ते म्हणजे तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र आहे. वैराग्याचं मूर्तिमंत कलश तुकाराम महाराजांच्या भक्तीची वाटचाल ही फार वेगळ्या प्रकारची आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीची वाटचाल ज्ञानाकडून भक्तीकडे, तुकाराम महाराजांच्या भक्तीची वाटचाल ही भक्तीकडून ज्ञानाकडे. या दोन्ही भक्तीच्या वाटचालीमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. तो फरक त्यांच्या जीवनामध्ये कसा आला हे आपण पुढच्या प्रवचनामध्ये पाहूया. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. झालेली सेवा या ठिकाणी संपवतो. जे जागा सांगितलं असेल पूर्णपणे माऊली